28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सभागृहासमोरील अनधिकृत वाहनतळाचा प्रश्न येणीवर प्रशासकीय भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष। सावनेर शहरातील मधुमालती सभागृहासह विविध मंगल कार्यालयांसमोर होणाऱ्या अनधिकृत वाहनतळामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे। काही दिवसांपूर्वीच एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। या गंभीर बाबीकडे सामाजिक कार्यकर्ते तथा हितज्योती फाउंडेशनचे संचालक हितेश दादा बनसोड यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही। शहरातील प्रत्येक सभागृहासमोर वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या घटनेची प्रतीक्षा करत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी हितेश दादा बनसोड आणि त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।